काय झालं? तर काय हा चला खाली. दुसरी बॅटरी काय नाही आहे का? दोन दोन बॅटरी आहेत का? मित्रांनो मोटर चालू झालेली आहे. आता आम्ही चाललो पाणी भरायला. तिथं निघत आहे का? तिथं सगळं एखादा जेव्हा असलं ना हा लसणात नको सो चला दादा. एवढे तो हुशार आहे. तवा ज्वारी फेवारी खळकून द्यायची त्याच्यात. एकदा राहिले माहिती ना मागं राहत असते. किती मिनिटं झाले? हा 41 म्हणजे 6 मिनिटं झालेत बरोबर. हा मारतो बरोबर. हा पॅन्ट केली बर. हा काही नाही. नाही नाही तर मित्रांनो आपण 12 बुजिलेले. हा चालते. हा 41 ला मारले. हा हा चालते. हा बर बर. हा हा कुठं? नाही नाही काय जाता. तर एवढा आपला गहू झालेला आहे. आता उद्या दाखवून मी तुम्हाला. पण आज अंधारात एवढं दिसतंय असं. मारू का मग? काय आणले?
हा अगोदर तिकडचे कडातून तोडायचं म्हणजे तिकडची माती जात नाही. हा कोणत्या कडातून? तुझ्या हाताची हा हा तेव्हा आता तिकडे काम केलं ना, ते कडातून तोडायची माती आणि तिकडून बोळकून तोडलं का मग येऊन घेता येतं. खाली कोण तोडलं का मग माती वाहून जाते. बुडलं नाही का? इथं फुटलं होतं जरा, पाय पाडला होता मग. येऊ का मग? नाही नाही काय द्यायचं नाही त्याच्यावर. हे बारकाली हे आहेत ना त्याच्यामुळं. काय करायला लागतं? झालं. मग ते बुडत नसतं माती. तिथं जरा ओललं होतं. मित्रांनो, तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करत असताना बघू शकता शेतकऱ्याचं जीवन लय अवघड आहे. रात्री आता 11 11:30 झाले असतील. आम्ही 8:30लाच आलेलो आहे. तर रात्रीच्या लाईटीत पाणी द्यावं लागतं. हे बघा, मला सुट्टी होती म्हणून मी आलो, नाहीतर आजी आजोबांना काकांनाच द्यावं लागतं पाणी. तर तुम्ही समजू शकता शेतकऱ्याचं दुःख खूप हे वाईट आहे. आणि आपल्या गावातले पण शेतकरी भरपूर आलेले आहेत, ते देत आहेत त्यांच्या इथं पाणी. तर ब्लॉग कंटिन्यू करा आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरत नका. जाऊ एका शेतकरी मुलाचं चॅनल आहे असं समजून चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, एक शेतकरी मुलगा आहे आणि त्याच्यामुळे सपोर्ट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुमच्यापैकी कोण शेतकरी मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर ब्लॉग कंटिन्यू करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब कमेंट वगैरे सगळं करत चला. कारण की आपण पण एक म्हणजे शेतकऱ्याच्या मुलाला सपोर्ट केल्याचा मला एक हे अभिमान वाटेल. प्लीज सपोर्ट. तर निम्म वावर होत आलं आहे आता. म्हणजे इकडचं एक खांड, इकडचं नाही द्यायचं आत्ता, इकडचं पुढचं, इथून पुढचं निम्म झाले, अजून निम्म राहिले. आजोबा तिथं झोपलेले येतं, ते दिवसभर रानात शेतात. मित्रांनो, फायनली आपण आता पाणी वगैरे सगळं देऊन झाले, चाललो आहे आता घरी. तर वाजलेत 12:30-1 झाले असते ना. आता जातो घरी, झोपतो. आणि आपला ब्लॉग कसा वाटला कसा नाही मला सांगा कमेंटमध्ये. आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही एवढा वेळ दिला माझा ब्लॉग बघायला, तर धन्यवाद.